नमस्कार मंडळी, अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। संपूर्ण अधिक महिना हा अतिशय पवित्र मानला गेला आहे आणि त्यातल्या त्यात जेव्हा अधिक महिन्यातील पौर्णिमा येते त्याला अनन्यसाधारण महत्त्व आहे। दर 3 वर्षातून ही पौर्णिमा येत असते आणि अधिक पौर्णिमेचं औचित्य साधून आपण भगवान विष्णू आणि श्रीहरी माता लक्ष्मीची एकत्रित पूजा कशी करायची ते बघणार आहोत। तसेच आरत्या वगैरे कशा करायच्या हे पण बघणार आहोत। अधिक पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची सेवा कशी करायची आहे आणि उपाय काय आहेत ते सुद्धा आपल्याला या व्हिडिओमध्ये बघायचे आहे। त्यामुळे तुम्ही व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा, जेणेकरून संपूर्ण माहिती तुम्हाला मिळून जाईल। आता अधिक पौर्णिमा कधी सुरू होते तर उद्या म्हणजे 30 तारखेला ही अधिक पौर्णिमा सकाळी 11:58 ही पौर्णिमा सुरू होत आहे आणि रविवारी म्हणजे दुसऱ्या दिवशी म्हणजे 31 तारखेला रविवारी दुपारी 2:20 ही पौर्णिमा संपते। हिंदू धर्मामध्ये उदय तिथी धरली जाते। जी तिथी सूर्याने पाहिली आहे ती तिथी धरली जाते। म्हणजेच काय तर पौर्णिमेचा उपवास हा 31 तारखेला आपल्याला करायचा आहे। सत्यनारायण मात्र 30 तारखेलाच करायचा आहे। पण आता ही तिथी असल्यामुळे तुम्ही अगदी 31 तारखेला सुद्धा सत्यनारायण केलं तरीही चालेल, कारण अधिक महिन्यात आपण कधीही सत्यनारायण करू शकतो। अधिक महिना भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मींना समर्पित आहे। आता ज्यांना 30 तारखेला काही करणं शक्य झालं नाही त्यांनी 31 तारखेला दिवसभर हा उपवास केलं तरीही चालेल। आता काय होतं की आपल्याला कुलदेवीची पूजा करायची असते, माता विष्णू आणि लक्ष्मीची पण एकत्रित पूजा करायची असते। तर तुम्ही अगदी या काही ज्या सेवा सांगते आहे ते उपाय सांगते आहे ते तुम्ही 30 तारखेला दुपारी 12 नंतर केलं तरीही चालेल, नाही तर 31 तारखेला तुम्ही दिवसभर कधीही करू शकता। आपल्या घरात भगवान विष्णूंची मूर्ती असेल, बाळकृष्णाची मूर्ती असेल तर त्या मूर्तीवर अभिषेक करावा। माता लक्ष्मीची मूर्ती असेल तर आवर्जून अभिषेक करावा। ज्या पद्धतीने आपण अभिषेक करणार आहेत त्याच पद्धतीने आपल्याला अभिषेक करायचा आहे। कुंकुमार्चन करणार आहोत तर त्याच पद्धतीने माता लक्ष्मीची मूर्ती जर तुमच्याकडे असेल तर नक्कीच मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे। ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप करून 108 वेळा तुम्ही अभिषेक करू शकता, नाही तर तुम्ही श्री सुक्तम पठण करू शकता। शक्य असेल तर तुम्हाला श्री सुक्ताचं पठण करायचं आहे। सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे करून घरातील सर्व कामे आवरून उंबरट्याला हळदीचं लेपन करून देवघर स्वच्छ करून तुम्हाला देवाची पूजा करून सेवेला सुरुवात करायची आहे। म्हणजेच काय तर सर्व घरातील सकाळची कामे आटपून आपण देवपूजेला सुरुवात करायची। आता काही जणांना सांगते की मी शनिवारी सुद्धा कोणी कुलदेवीची पूजा करतं, कोणी ज्यांना जसं जमेल ते सेवा करत आहेत भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे। कारण रविवारी गावाला जायचं असेल तर तुम्ही काय करायचं आहे तर तुम्ही सगळंच चांगलं असेल तर तुम्ही काही सेवा सुरू शनिवारी सुद्धा करू शकता, रविवारी सुद्धा करू शकता। आणि लक्ष्मीची काय सेवा करायची आहे तसेच विष्णूची सेवा काय आहे, भगवान श्रीहरी विष्णूंच्या मूर्तीवर असेल तर बाळकृष्णांच्या मूर्तीवर अभिषेक करायचा असेल तर तुम्हाला 16 वेळा पुरुषोत्तमाचं पठण करायचं आहे, नाहीतर ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करून बाळकृष्णाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे। त्याचबरोबर तुम्ही लक्ष्मीच्या मूर्तीवर सुद्धा ओम श्री महालक्ष्मी नमः म्हणून 108 वेळा अभिषेक मूर्तीवर करायचा आहे। माता लक्ष्मीच्या मूर्तीवर तुम्हाला अभिषेक करायचा आहे। अभिषेक करून झाल्यावर तुम्ही कुंकुमार्चन सुद्धा करू शकता। आता अभिषेक करून झाल्यावर तांदळातून काढायची, ती स्वच्छ साफ करायची। माता लक्ष्मीला तुम्ही गजरा अर्पण करू शकता, लाल फुलं अर्पण करू शकता, हवे तर हळद कुंकू अक्षता धूपदीप ओवाळून झाल्यावर भगवान विष्णूंच्या सेवेमध्ये विष्णू सहस्त्रनाम या दिवशी विष्णू सहस्त्रनामाचं पठण हे आवर्जून करावं। भगवान विष्णूंना तुळशी पान अर्पण करावं। आता त्या यामागे आपण तुळशीपत्र अर्पण पण का करतो, म्हणजेच तर भगवान विष्णू सहस्त्रनामावली भगवान श्रीहरी विष्णूंचे 1000 जे नाव आहेत ते आपण एक तुळशीपत्र अर्पण करायचं आहेत आणि ते बोलताना आपण हात लावायचा आणि विष्णू सहस्त्रनामावली ही म्हणायची। आणि तुम्ही 1000 बेलपान भगवान शंकरांना सुद्धा अर्पण करू शकता। 1000 तुळशीपत्र सुद्धा तुम्ही भगवान शंकरांना अर्पण करू शकता। आता 1000 तुळशीपत्र नाही भेटले तर जेवढे असेल तेवढे तुम्ही अर्पण करू शकता, पण 1000 नामावली तुम्हाला म्हणायची आहे, म्हणून 1000च नामावली तुम्हाला जप करायची आहे। जेणेकरून झाल्यावर विष्णू
सहस्त्रनाम तुम्ही कधीही पठण करू शकता. मग तुम्ही शनिवारी दुपारी नंतर संध्याकाळी सेवा केली तरी काही हरकत नाही, किंवा रविवारी सुद्धा तुम्ही दिवसभर ही सेवा करू शकता. हे करून झाल्यावर एक दिवशी व्यंकटी स्तोत्राची सेवा करण्याची इच्छा असेल तर 30 तारखेला रात्री अतिशय उत्तम दिवस हा. एक दिवशी व्यंकटी स्तोत्र तुम्ही 3 म्हणजेच 3 रात्री तुम्ही करू शकता. 3 दिवस जरी करायचे असेल तर तुम्ही करू शकता. शनिवार, रविवार, सोमवार करू शकता. रविवार, सोमवार, मंगळवार करू शकता. तुमची इच्छा असेल तर एक दिवसाची सुद्धा तुम्ही करू शकता. तुम्हाला जसं सहज बसायला जमेल तसं तुम्ही ही सेवा रात्री 12 नंतर करू शकता. ज्यांना रात्रीची सेवा करणं शक्य होत नाही त्याने दिवसभर 21 वेळा श्री विष्णू सहस्त्रनामाचं पठण करावं. अधिक महिना म्हणतील या पौर्णिमेला अनन्यसाधारण महत्त्व आहे, अर्थात अधिकच असते. आणि त्याच्यामध्ये जेव्हा पौर्णिमा येते तेव्हा दुग्ध शर्करा योग हा निर्माण होत असतो. म्हणून जेवढी जास्त सेवा करता येईल तेवढी जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करा. तुळशीला संध्याकाळी तुळशीजवळ आपल्याला तुपाचा दिवा लावायचा आहे. ओम नमो भगवती वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे आणि माता लक्ष्मीला कुंकुमार्चन करायचं आहे. ज्यांना करणं शक्य असेल त्याने करा, आणि ज्यांना करणं शक्य होत नाही त्याने नाही केलं तरीही चालेल. आता माता लक्ष्मीच्या मूर्तीवर फक्त ओम श्री महालक्ष्मी नमः हा मंत्राचा जप करून तुम्ही माता लक्ष्मीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करू शकता. जर तुम्हाला वेळ असेल तर, नसेल तर तुम्ही देवासमोर बसायचं तुम्ही शक्य असेल, आणि नसेल तर तुम्ही फक्त देवासमोर बसायचं आणि फक्त जप करायचं, किंवा 16 वेळा श्री सुक्ताचं पठण करायचं, किंवा 16 वेळा श्री व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं. आणि तुम्ही किंवा तुम्हाला जमत असेल तर 21 वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं. अशी तुम्हाला ही सेवा करायची आहे. आता जर तुम्हाला एका रात्रीची व्यंकटेश स्तोत्राची सेवा करायची आहे तर मग व्यंकटेश स्तोत्राचं पठण नाही करणार, तर ज्यांना रात्रभर करणं शक्य होत नाही त्याने दिवसभर ही केलं तरी चालतं. आता श्री सुक्त आणि श्री व्यंकटेश स्तोत्राचं 24 वेळा विष्णू गायत्री मंत्र, 24 वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र, 24 वेळा कुबेर मंत्र, 24 वेळा नवार्ण मंत्र आणि 1 माळ श्री स्वामी मंत्र म्हणायचे. आता श्री सुक्त ज्यांना पाठ आहे त्याने ते म्हणू शकता, ज्यांना पठण करायचं आहे ते पठण करू शकता. अगदी ज्यांना शक्य होत नाही त्यांनी कमीत कमी 1 माळ तरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा जप करावा, आणि 9 वेळा नवार्ण मंत्र सुद्धा म्हटलं तरीही चालेल. बघा, 24 वेळा पठण करणं ज्यांना जमत नाही त्यांनी नित्यसेवेच्या पुस्तकात हे सगळे मंत्र दिलेले आहेत. ओम नमो नारायण विघ्ने वासुदेवाय नमः धीमहि तन्नो विष्णू प्रचोदयात. ओम श्री महालक्ष्मी विष्णू धन्नो प्रचोदयात. कुबेर मंत्र ओम वैष्णवाय स्वाहा. ओम श्री ओम ह्रीं श्रीं क्लीं ह्रीं ह्रीं वित्तेश्वराय नमः हा नवर्ण मंत्र तुम्ही, किंवा ओम श्री चामुंडाय नमः हा मंत्र सुद्धा तुम्ही 1 माळ म्हणू शकता. आता एका बैठकीतच तुम्हाला हा करण्याचा प्रयत्न करायचा आहे. देवासमोर सुद्धा दिवा लावून करायचा, आणि पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अर्पण करायला विसरू नका. आणि खीर केली तर सोन्याहून पिवळं. आणि जर तुम्हाला खीर करणं शक्य नसेल तर तुम्ही जो आपल्या जेवणाला बनवलेला आहे तो सुद्धा तुम्ही नैवेद्य दाखवला तरीही चालेल, पण शक्यतो आपण मला खीर बनवायची आहे. आता जसं आपण अक्षय तृतीयेला पोटली तयार करत असतो ना, तशीच पोटली आपल्याला इच्छा असेल तर या महिन्यात करा, किंवा या दिवशी तुम्ही कधीही करू शकता. आधी पण तुम्ही सेवा झाली नाही तर हा दिवस मात्र चुकवायचा नाही, आणि जेवढी जास्त सेवा करण्याचा प्रयत्न करणार आणि तुम्हाला करायचा आहे. त्याचबरोबर महालक्ष्मी अष्टकम सुद्धा 3 स्तोत्र इतके तुम्ही खूप प्रभावी, आणि त्यामध्ये श्रीसुक्त, महालक्ष्मी अष्टकम आणि कनकधारा स्तोत्र या 3ही स्तोत्राचं पठण करा, श्रवण करा. खूप सोपं आहे. काम करता सुद्धा तुम्ही हे पठण कनकधारा स्तोत्र पठण करू शकता. अडचण होत असेल देवासमोर बसा, तुम्ही मन लावून शांत अंतकरणाने शांत मनाने एकदा तुम्ही ते श्रवण करू शकता. रोज ऐकल्याने बऱ्याचपैकी ते पाठ होऊन जातं. ही माता लक्ष्मीची सेवा आहे. अधिक मास धर्मसूत पठण करू शकता. मनातल्या मनात नाम जप करू शकता. ओम श्री महालक्ष्मी नमः, ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा जप सुद्धा करू शकता. हवन सुद्धा करायला विसरू नका. विष्णू याग, छोटासा विष्णू याग सुद्धा आपल्याला घरातल्या घरात करायचा आहे. अशा प्रकारे तुम्हाला ह्या सेवा या करायच्या आहेत. तसेच भगवान विष्णू माता लक्ष्मीच्या मूर्तीवर छानपैकी अभिषेक केला जातो. मग दह्याने केला जातो, तुपाने, साखरेने, पंचामृताने, तुमाने, साखरेने, तुळशीचं पळ अर्पण करून जशी तुमची इच्छा असेल ना तशी तुम्ही हा श्री सुक्ता म्हणून भगवान विष्णूंच्या मूर्तीकडे असेल तर तो तुम्ही पुरुषोत्तम पठण करून तुम्ही या सगळ्या सेवा करू शकता. आणि प्राकृतमध्ये म्हणायचं झालं तर दुधाने, पंचामृताने किंवा दह्याने अभिषेक करून, साखरे, तुपाने, मधाने विष्णूंच्या मूर्तीवर अभिषेक करून या सगळ्या सेवा तुम्ही
करू शकता. सांगायचं एवढंच आहे की तुम्ही कुठलीही सेवा करा, फक्त मन लावून करा. देव हा फक्त भुक्तीचा भुकेला असतो. तो तुम्ही काय काय केलं हे पाहत नाही, तर तुमची भक्ती किती आहे हे पाहत असतो. तुम्ही कशाने अभिषेक केला हे सुद्धा देव पाहत नाही, तर त्यांना फक्त भक्तिप्रिय असते. त्यामुळे तुम्ही वेळातला वेळ काढून सांसारिक अडचणी, जबाबदाऱ्या, त्रास, संकट सगळं विसरून आपण परमेश्वराची सेवा करतो. आणि परमेश्वराची सेवा करत असताना आपलं मन शांत राहून खूप अडचणी असतात. आपण फक्त परमेश्वराकडे काय मागू हा प्रश्न पडतो. तर समजा तुमच्यावर खरंच परमेश्वराची कृपा आहे, कारण जो परमेश्वर देतो तो नेहमीच आपल्या चांगल्यासाठीच देत असतो. आणि त्यामुळे हा दिवस दानाचा असल्यामुळे जर तुम्ही या दिवशी भोजन घालणार असाल किंवा एखाद्या गरजू व्यक्तींना तुम्ही दान करणार असाल, तर अन्नदान, जलदान आणि एखाद्याला वस्त्रदान आहे तेवढं केलं तरीही चालेल, हरकत नाही. अशा प्रकारे अधिक पौर्णिमेला विष्णू आणि माता लक्ष्मीची कशी सेवा करायची, कोणते उपाय करायचे, माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांना कोणता नैवेद्य अर्पण करायचा, याची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेली आहे. हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला असेल अशी मी आशा करते. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.